अंतर माणसांना दूर करत नाही, पण अबोला मात्र करतो. ही ओळ पहिल्यांदा वाचली तेव्हा मला तिचं वजन फारसं जाणवलं नव्हतं. पण अनुभवांनी शिकवलं की नात्यातलं खरं अंतर किलोमीटरचं नसतं, ते दोन मनामधल्या न बोललेल्या शब्दांचं असतं. काही वर्षापूर्वी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीसोबत असं काहीसं घडलं. आम्ही दोघी कॉलेजपासून एकमेकींच्या खूप जवळ. फोन, मेसेजेस, भेटी सगळं सहज हलकं-फुलकं होतं. नंतर नोकरी, घरची जबाबदारी, वेळेची गणितं अशा सगळ्या गोंधळात भेटी कमी झाल्या. आम्ही 2 शहरात राहत होतो. पण आमच्या मनातलं अंतर मात्र तेवढ्यावरच थांबलं नव्हतं. आजही आठवतं, एक दिवस अचानक तिचं फोन येणं बंद झालं. मेसेजेसना उत्तर मिळणं थांबलं. मला वाटतं ती बिझी असेल. मीही गप्प झाले. तीच काय नाही बोलत, मग मीच का? असा एक उगाच अभिमान आत कुठेतरी जागा होत गेला आणि हळूहळू आमची मैत्री केवळ आठवण उरली. भांडण नव्हतं, गैरसमज नव्हता, दोष नव्हता. फक्त अबोल शांतता होती. त्या शांततेने आम्हाला एकमेकांपासून अशा पद्धतीने दूर केलं, जसं 500 किलोमीटरचं अंतरही करू शकत नाही. कित्येक दिवसांनी एका लग्नात आमची अचानक भेट झाली. एक क्षण दोघींनी एकमेकांना पाहिलं. डोळ्यात एकमेकांविषयी प्रेम आणि काळजी होती. राग नव्हता, फक्त पश्चाताप होता. दोघींनाही उमगलं की आम्ही दुरावा वाढवला ती शहराच्या अंतरामुळे नव्हे, तर आमच्या गप्प राहण्यामुळे. त्या दिवसानंतर मला एक गोष्ट पक्की कळली. नात्यांना सांभाळायला शब्दांची गरज असते. मी आहे एवढं सांगणारा एक छोटासा मेसेजही अनेक दुरावलेली नाती परत जवळ आणू शकतो. शांतता मात्र नात्यांचं हळूहळू गुदमरून टाकते. आज मी कोणतंही नातं गृहीत धरत नाही. व्यस्तता येतेच, शहराचं अंतर वाढतंच, पण संवाद मात्र मी तुटू देत नाही. कधी मेसेज, कधी व्हिडिओ कॉल, तर कधी फक्त कशी आहेस तू एवढं विचारणं. या छोट्या सवयी नात्यांची धडपड जिवंत ठेवतात, नाती जपतात. आणि हो, आज ती मैत्रीण माझ्यापासून अजूनही दुसऱ्या शहरात राहते. अंतर आहे, अंतर मोठं आहे, पण आमच्यात आता अबोला नाही. म्हणूनच मैत्री आधीपेक्षा जास्त जिवंत आहे. आज आपण सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि नात्यांना जपलं पाहिजे.